तिथून धरला ह्या हत्ती गवतामध्ये नेला, तिथंच रक्त गेला आणि मग तिथून उचलून पुन्हा त्या खांबापर्यंत नेला, जवळजवळ 250-300 फूट बिबट्याने वडीत नेला. आणि मग वडिलांचं म्हणजे वडिलांच्या अंगावर उरटल्यामुळे त्यांची धाडस होईल. हा, एकटेच 2 जण होती ना, बाकीची घरी त्यांची मिसेस घरी मग ही तिघच. पण मी तिकडून पोचतो इथे 5-6 माणसं जमा झाली आणि मग 5-6 जमा झाले. आम्ही 2 जण आल्यावर मग एक 9 ते 10 जण आम्ही झालो. मग फरपटीने उसात गेलो. तिथं गेल्यावर बिबट्या काही दिसला नाही. आम्ही आरडत गेल्यावर पोराला सोडून दिलो. पोराचं पूर्ण मायांग बिबट्याने खाऊन टाकलेली. इथं मायांगच राहिलेलं नाही, अवघड जागा आखी तोडून नेली. आणि इथं डाशे छातीवरती चावा घेतलेला आहे, असं पूर्ण बगदाड पाडले. पुन्हा पाठीमागून पण आहे, इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेले. बिबट्या दिसलाच नाही तिथं. आम्ही आरडत गेल्याच्या नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला घाबरून तो आजूबाजूला कुठेतरी उसाच्या सरीमध्ये तिथंच दबा धरून बसला असावा. तेव्हा मग तुम्ही इथं आणलं पोराला मी तसंच उचललं तिथून लगेच खांद्यावर, माझ्या स्वतःच्या वगैरे रक्ताचे डाग आहेत पोराचे. मी खांद्या उचलून इथं आणले बाहेर. आई कुठे आता? आहे तिथं बाळापाशीच बसली. उठत नाही. कशी उठणार? बाकीचा अंबाडला कुठे? काय करणार?